कल्याण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तुल्यबळ लढत देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांनी रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. आपण व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे दरेकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले की मागील 2 वर्षापासून आपण या पदावर कार्यरत आहे. आता व्यक्तिगत कारणामुळे आपणास या पदाला न्याय देता येत नाहीये आणि संघटनेच्या कामाला वेळ देता येत नाही, त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत. या राजीनामा पत्राची प्रत ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत यांनाही देण्यात आली आहे. दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे डोंबिवलीतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाची एक बुलंद तोफ म्हणून वैशाली दरेकर यांच्याकडे पाहिले जात होते. कल्याण लोकसभा निवडणुकीत नौखा चेहरा म्हणून त्या उतरल्या होत्या. तरीही त्यांनी उपलब्ध ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनुष्यबळ, तुटपुंजा बेगमीच्या साह्याने शिवसेना, भाजप, महायुतीचे बलदंड उमेदवार शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर तुल्यबळ लढत देऊन 3.5 लाखाहून अधिक मते मिळवली होती. या निवडणुकीत आपण विक्रमी 6.5 ते 7.5 लाखाहून अधिक मते घेऊन विजयी होऊ या शिंदे गटाच्या मनसुब्यांना खीळ घातली होती. कल्याण लोकसभा निवडणुकीनंतर हळूहळू वैशाली दरेकर राजकीय व्यासपीठापासून दूरच होत्या. कल्याण डोंबिवली शिंदे शिवसेना भाजपमध्ये फोडाफोडीचे राजकारण जोमाने सुरू आहे. या स्पर्धेचे वारे दरेकर यांच्याकडे पण सरकते की काय अशी चर्चा सुरू आहे. अशी झुळूक आली तरी वैशाली दरेकर त्याला किती स्थान देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.